घरातील सर्व भाज्या संपलेल्या आहेत आणि भाजीला काय बनवावं हे सुचत नसेल किंवा काहीतरी चटपटीत आणि वेगळी भाजी खाऊशी वाटत असेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन मध्ये 1 चमचे इतके पांढरे तीळ भाजण्यासाठी घातले. तीळ हलकेसे भाजत आले की यामध्ये 1 चमचे इतकी खसखस घातली. खसखस देखील आपल्याला अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे. खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तीळ आणि खसखस व्यवस्थित भाजलेला आहे. पॅनमधून बाजूला काढून घेते एका प्लेटमध्ये. त्यानंतर त्याच पॅनमध्ये 1 वाटी इतकं किसून घेतलेलं सुक्क खोबरं भाजण्यासाठी घातलं. हे खोबरं देखील अगदी छान असं आपल्याला तांबूस रंगावरती या पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अधूनमधून हलवत हे खोबरं देखील अगदी व्यवस्थित असं तांबूस रंगावरती भाजलेलं आहे. गॅस बंद करते आणि पॅनमधून हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेते. खोबरं गरम आहे तोपर्यंत देखील याची कुकिंग प्रोसेस किंवा भाजण्याची प्रोसेस आहे ती चालूच असते. त्यामुळे या स्टेजला हे खोबरं मी प्लेटमध्ये काढून घेते. भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य पूर्णपणे थंड करते आणि एका मिक्सर जारमध्ये काढून घेते. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालते. अगदी थोडीशी हळद पावडर घातली, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, आलं लसूण पेस्ट घातली, 2 चमचे भाजून बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे मिक्सरला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण साहित्य आपल्याला जास्तही बारीक करायचं नाही. अगदी रवाळसर अशा प्रकारचं आपल्याला याचं टेक्स्चर आहे ते बनवून घ्यायचं. अगदीच तेल सुटेपर्यंत आपल्याला याला बारीक न करता अशा प्रकारचं याचं टेक्स्चर आहे ते ठेवायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करते. सुक्या मसाल्यांसोबत मीठ घातलं असतं तरी देखील चाललं असतं. माझं घालायचं राहिलेलं होतं. मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे संपूर्ण स्टफिंग आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते. बनवून घेतलेलं हे खमंग असं स्टफिंग थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि एका बाउलमध्ये 1 कप भरून इतकं बेसन पीठ घालूयात. बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ इथं मी वापरत आहे. सोबतच 3 चमचे इतकं गव्हाचं पीठ घालते. त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचे इतका ओवा घेतलेला आहे. तो हाताने व्यवस्थित असा क्रश करून यामध्ये घालते. याने याला सुगंध खूप छान येतो. त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद पावडर, लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ घालूयात. थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण आहे ते मळून घ्यायचं आहे. आता हे मळत असताना आपल्याला एकसाथ खूप सारं पाणी घालायचं नाही, कारण बेसन पीठ मळण्यासाठी अगदी थोडंसं पाणी लागतं. अगदी थोडं पाणी घालत अगदी कमी पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ आहे ते घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि थोड्या वेळासाठी हे पीठ असंच भिजत ठेवूयात. तोपर्यंत आपण पुढची कृती करणार आहोत. त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी 2 मीडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे, लसूण आणि आलं थोडंसं तेल टाकून अगदी छान असं तांबूस रंगावरती भाजून घेणार आहे. हे साहित्य भाजत आलं की यामध्ये साधारणपणे पाव वाटी इतकं किसून घेतलेलं सुक्क खोबरं घालते. हे सुक्क खोबरं देखील या कांद्यासोबत अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे. हे संपूर्ण साहित्य अगदी व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे थंड करून एका मिक्सर जारमध्ये काढून घेते. यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालते, थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरला अगदी व्यवस्थित अशी याची प्युरी बनवून घेते. हे पहा या पद्धतीने. या इथं आपलं एक छोटंसं वाटण बनवून तयार झालेलं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 पळे इतकं तेल गरम होण्यासाठी घातलं. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालते. मोहरी अगदी छान अशी तडतडली की यामध्ये पाव चमचे जिरे घालूयात. जिरे मोहरी व्यवस्थित असं फुललेलं आहे. आता यामध्ये बनवून घेतलेलं संपूर्ण वाटण घालूयात. वाटण घातल्यानंतर ही फोडणी थोड्या वेळासाठी परतून घ्यायची आहे. वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं होतं ते पूर्णपणे आठेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं. त्यानंतर काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर घातली. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घातला. सुके मसाले घातल्यानंतर हे व्यवस्थित असे एकदा मिक्स करायचे आहेत. त्यानंतर या मसाल्यांना अगदी व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत हे मसाले परतायचे. त्यामुळे आपल्या भाजीला तरी छान येते, त्याचबरोबर भाजीची चव पण छान लागते. मसाल्यांमधून अगदी व्यवस्थित असं तेल रिलीज झालेलं होतं. मिक्सरचं भांडं विसून अर्धा वाटी इतकं पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आणि पुन्हा
पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. चवीकरता मीठ घातलेलं आहे. अधूनमधून हलवत आपल्याला हे मसाले अगदी व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे. आपल्याला भाजीचा कट किती बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे. इथं मी 2 ग्लास इतकं उकळतं गरम केलेलं पाणी या कटामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करते. सुरुवातीला आपल्याला हा कट थोडासा पातळसरच बनवायचा आहे, कारण तो आटल्यानंतर आणखीन थोडासा घट्ट होतो. कट उकळत आहे तोपर्यंत आपण इथं बनवून घेतलेली कणिक देखील व्यवस्थित अशी भिजलेली आहे. बनवून घेतलेल्या कणकेपैकी आपल्याला एक छोटासा लिंबाच्या आकारापेक्षाही लहान गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हातावरती अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित असं मऊसर करून घ्यायचं. सुक्क गव्हाचं पीठ लावून अशा पद्धतीने आपल्याला याची लाटी लाटून घ्यायची आहे. अगदी पातळसर अशी आपल्याला याची पारी लाटायची आहे. हे लाटत असताना तुम्ही तेलाचा वापर केला तरी देखील चालू शकतं, पण इथं मी सुक्क गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. अलटून पलटून आपल्याला अगदी मीडियम थिकनेसवरती ही लाटी लाटून घ्यायची. जास्तही मोठी लाटी लाटायची नाही, म्हणजेच आपल्याला जास्तही पिठाचा मोठा गोळा घ्यायचा नाही. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो आणि मोदकांना कळ्या पाडतो त्याच पद्धतीने याला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आज आपण बनवत आहोत मोदकाची आमटी. मोदक बनवण्यासाठी ज्या पद्धतीने आपण कळ्या पाडतो त्याच पद्धतीने इथं मी कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बनवून घेतलेलं हे स्टफिंग किंवा हे सारण आहे ते आपल्याला यामध्ये भरायचं आहे. पारीला इथं मी अगोदर कळ्या पाडल्या आणि त्यानंतर सारण भरत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अगोदर सारण भरू शकता आणि नंतर कळ्या पाडल्या तरी देखील चालू शकतं. साधारणपणे 2 चमचे इतकं यामध्ये सारण बसलेलं आहे. त्यानंतर हा मोदक आहे तो एकाच दिशेने फिरवत आपल्याला व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे आणि अगदी परफेक्ट असा मोदक बनून तयार होतो. वरती जर एक्स्ट्राचं जास्तीचं पीठ येत असेल तर तुम्ही कट करून काढू शकता आणि अशा पद्धतीने बघू शकता अगदी मस्त असा सुंदर सुबक मोदक बनून तयार झालेला आहे. याच पद्धतीने उरलेल्या पिठाचे आपल्याला स्टफिंग भरून मोदक बनवून घ्यायचे आहेत. या भाजीला मोदकांची आमटी किंवा उंबरहंडी असंही म्हटलं जातं. घरामधील संपूर्ण भाज्या संपलेल्या असतील आणि भाजीला काय बनवावं हे सुचत नाही, किंवा आपल्या घरी अचानकच एखादा पाहुणा आला आणि आपल्या घरात भाजीला काही नसेल, तर अशा वेळेस आपण ही टेस्टी भाजी बनवू शकतो. याच पद्धतीने मी उरलेले सर्व मोदक आहेत ते व्यवस्थित असे बनवून घेते. तर इथं बघू शकता आपण बनवलेल्या सारणमध्ये आणि कणकेमध्ये साधारणपणे 14 मीडियम आकाराचे मोदक बनून तयार झालेले आहेत. तोपर्यंत आपला कट देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे. कट आहे तो व्यवस्थित असा खळखळीत उकळी आलेला असावा आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये बनवून घेतलेले संपूर्ण मोदक सोडायचे आहेत. एक एक करून हे सर्व मोदक मी या कटामध्ये सोडून घेतले. गॅस आहे तो अगदी लो टू मीडियम ठेवलेला आहे. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपल्याला ही उंबरहंडीची भाजी किंवा मोदकाची आमटी थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायची. थोड्या वेळासाठी मी ही मोदकांची आमटी आहे ती शिजवून घेतली. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि एकदा व्यवस्थित मिक्स करते. त्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यावरती तरी काही सुंदर आलेली आहे आणि या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी बनून तयार झालेली आहे. या भाजीला कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता. चवीला भन्नाट लागते. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली मोदकांची आमटी किंवा उंबरहंडी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.